नमस्कार, जय सेवालाल। मी ॲडव्होकेट सचिन भाऊराव चव्हाण, एक ब्लाइंड ॲडव्होकेट जो फिजिकली डिसेबल फाउंडेशन या NGOचा मी सेक्रेटरी आहे आणि मी मूळचा लातूर येथील राहणार आहे। माझा मोबाईल नंबर आहे 9850170086 9850 170086। तर मी माझ्या लीगल व्हिडिओला सुरुवात करत असून माझं जे यूट्यूब चॅनल आहे फिजिकली डिसेबल फाउंडेशन लातूर या चॅनलवरती दर आठवड्याला मी काही लीगल व्हिडिओज टाकत जातो। त्याच्यामध्ये आज पहिला व्हिडिओ मी टाकतोय जो व्हिडिओ आहे FIR वरिष्ठ अर्ज चार्जशीट आणि आरोपींचे काही अधिकार या विषयावरती। तर सगळ्यात सुरुवातीला या व्हिडिओला सुरुवात करत असताना मला हे सांगावंसं वाटतं की FIR म्हणजे काय। आजच्या काळामध्ये FIR ही सर्वांनाच माहिती असलेली गोष्ट आहे किंवा प्रत्येक पोलीस स्टेशनला आज कसं झालेलं आहे की कोणाला कोणत्या ना कोणत्या परिस्थितीमध्ये किंवा कोणा ना कोणामुळे पोलीस स्टेशनला जाण्याची पाळी आज सर्वसाधारण लोकांवरती येते। बऱ्याचदा स्वतःमुळे येते, घरच्यांमुळे येते, नातेवाईकांमुळे येते, पाहुण्यांमुळे येते। बऱ्याच जणांना तर स्वतःच्या जवळचे जे कलिग्स असतील किंवा मित्र असतील त्यांच्यामुळे पोलीस स्टेशनला जाण्याची पाळी कोणत्या ना कोणत्या निमित्तानं आजकाल लोकांवर येत आहे। त्यामुळे सर्वसाधारण कायदे माहिती असणं आपल्याला आजच्या काळामध्ये खूप गरजेचं झालेलं आहे, कारण आपल्याकडे इग्नोरन्स ऑफ द लॉ म्हणा किंवा लॉ बद्दलचं जे काही एज्युकेशन्स जे म्हणतो आपण ते बरंच आहे लोकांचं आणि लॉकडे बरेच लोक दुर्लक्ष करतात। तो थोडा माहितीचा विषय आहे ज्याबद्दल जिज्ञासाही लोकांमध्ये असावी। तर मेन मुद्दा हा होता की FIR म्हणजे काय। तर FIR म्हणजे फर्स्ट इन्फॉर्मेशन रिपोर्ट, ज्याला आपण पहिली खबर अशी म्हणतो। ज्यावेळेस एखादी घटना घडते, एखादा गुन्हा घडतो, तो गुन्हा घडल्या ज्या ठिकाणी तो गुन्हा घडतो तो गुन्हा ज्या ठिकाणी घडलाय तिथल्या हद्दीतल्या पोलीस स्टेशनमध्ये जाऊन आपण त्या गुन्ह्याची माहिती देणं त्याला म्हणायचं पहिली खबर। फॉर एक्झाम्पल सांगायचं म्हटलं तर एखाद्या वेळेस एक व्यक्ती रोडवरून जात होता, त्यानं पाहिलं की एक टेम्पो आला आणि त्यानं मोटरसायकलवाल्याला उडवलं, तो टेम्पो तिथून निघून गेला। मग तो व्यक्ती काय करतो, पोलीस स्टेशनला जातो आणि तिथे जाऊन सांगतो की या ठिकाणी एका टेम्पोने एका मोटरसायकलवाल्याला उडवलेलं आहे आणि तो व्यक्ती गंभीररित्या जखमी झालेला आहे। तर ही माहिती पोलीस स्टेशनला नेऊन देणं त्याला आपण FIR म्हणतो। त्याच्यानंतर पुढे सांगायचं म्हटलं तर बऱ्याचदा कसं होतं की कोणता जरी व्यक्ती शेतामध्ये जात असतो, शेतामध्ये जात असताना वाटेत त्याला एखादी डेड बॉडी दिसते आणि ती डेड बॉडी दिसल्यानंतर तो संबंधित पोलीस स्टेशनला जाऊन कळवतो, तिथे जाऊन माहिती देतो की मी या ठिकाणी या शेतामध्ये एक डेड बॉडी पाहिलेली आहे जी त्या ठिकाणी पडलेली आहे बेवारसरित्या। तर या पद्धतीची माहिती तिथं देणं, मग तो कोणीही देऊ शकतो। मग तो त्या व्यक्तीचा रिलेटिव्ह असो नसो काही असो, कोणताही एखादा व्यक्ती ज्यानं ती घटना पाहिली तो कोणीही जरी असला तर संबंधित पोलीस स्टेशनला जाऊन त्याबद्दलची जी पहिली खबर देतो त्याला आपण म्हणायचं FIR फर्स्ट इन्फॉर्मेशन रिपोर्ट। आता जर समजा एखाद्या व्यक्ती विरुद्ध जर काही घटना घडली किंवा एखादी व्यक्तीसोबत एखादा गुन्हा घडला किंवा काही अत्याचार अन्याय झाला तर तो व्यक्ती स्वतः पोलीस स्टेशनला जाऊ शकतो। ज्या ठिकाणी हा गुन्हा घडला त्या हद्दीमध्ये जे कोणतं पोलीस स्टेशन येतं त्या पोलीस स्टेशनमध्ये जाऊन तो व्यक्ती एक तक्रारी अर्ज तयार करतो, ज्याच्यामध्ये तो व्यक्ती लिहितो की माझं नाव, माझं वय, मी कुठे राहतो, माझा मोबाईल नंबर, माझा पत्ता, मग माझ्यासोबत या प्रकारची घटना घडली, कधी घडली, केव्हा घडली, काय झालं, कोणी या पद्धतीनं माझ्यावरती अन्याय अत्याचार केला, या पद्धतीचा एक तक्रारी अर्ज तयार करायचा। तो तक्रारी अर्ज तयार केल्यानंतर त्याच्यावरती खाली तारीख टाकायची, आपली सही करायची, त्या अर्जाची एक झेरॉक्स प्रत काढायची आणि ती झेरॉक्स प्रत काढून ज्या ठिकाणी ही घटना घडली त्या हद्दीतल्या पोलीस स्टेशनमध्ये जाणं। त्या पोलीस स्टेशनमध्ये ठाणे अंमलदार म्हणून बसलेला असतो पोलीसवाला, त्याची ड्युटी असते तिथं ठाणे अंमलदारची शिफ्ट वाईज ड्युटी असते। मग ठाणे अंमलदार म्हणजे नेमकं कोण, तर ठाणे अंमलदार म्हणजे हा व्यक्ती की जो त्या पोलीस स्टेशनचा इन्चार्ज पोलीस इन्स्पेक्टर त्याची नेमणूक तिथं करतो की तो ठाणे अंमलदार त्या ठिकाणी जाणं, त्या ठिकाणी ठाणे अंमलदार हा आलेल्या गेलेल्या सर्व तक्रारी घेतो आणि त्याची पोचपावती आपल्याला देतो किंवा घडलेल्या गुन्ह्याची माहिती आपल्याला तो तिथे देत असतो। तर ठाणे अंमलदाराकडे जाणं, ठाणे अंमलदाराकडे आपला हा तक्रारी अर्ज देणं आणि त्याची जी झेरॉक्स प्रत आहे त्या झेरॉक्स प्रतवरती आपण पोचपावती घेऊ शकतो। बऱ्याचदा असं होतं की बऱ्याचदा असं म्हणतात की आमच्याकडे तक्रारी अर्ज झाला नाही असं पोलिसांकडे उत्तर येतं। मग ही पोचपावती राहिली म्हणजे आपल्याला बोलता येतं की बुवा या तारखेला मी ही तक्रारी अर्ज आपल्या पोलीस स्टेशनात दिलेला आहे आणि त्याची ही पोचपावती। बऱ्याचदा तक्रारी अर्ज सापडत नाही किंवा एखाद्या गठ्ठ्यामध्ये गेलेला असतो, मग हुडकण्यासाठी हा जो काही पोचपावती आपल्याकडे असते त्याचा वापर त्यावेळेस होऊ शकतो की या तारखेला ही पोचपावती दिलेली आहे आणि त्याच्यावरती हा ठाणे अंमलदाराचा सह्यारी शिक्का। जर एखादा व्यक्ती शिकलेला नसेल तर असाक्षर असेल तर तो व्यक्ती स्वतः तिथे जाऊ शकतो। जो कोणी ठाणे अंमलदार आहे त्याला काय घटना घडली ही त्याला सविस्तररित्या जर सांगितली, माहिती जर आपण दिली तर ठाणे अंमलदार त्याची संपूर्ण तक्रार लिहून घेतो। लिहून घेतल्यानंतर जर ठाणे अंमलदाराला आणि त्या PIला असं वाटलं की हा गुन्हा
अदखलपात्र आहे तर तो व्यक्ती NC म्हणजे रजिस्टरवर त्याची नोंद करतो आणि त्याच्यानंतर आरोपींना अटक करून त्यांची जामीन ही तहसीलमधून केली जाते, ज्याला आपण 107 किंवा 4 सजा म्हणतो. आणि जर समजा एखादा दखलपात्र गुन्हा आहे, दखलपात्र गुन्ह्यामध्ये जर समजा एखादा तक्रारी अर्ज आला तर त्यावेळेस मग FR तिथे फाडली जाते आणि FR फाडल्यानंतर मग त्याची नोंद त्या पोलीस स्टेशनच्या रजिस्टरवर घेतली जाते आणि त्याच्यानंतर मग आरोपींचं अटक करणं, घटनास्थळ पंचनामा तयार करणं, पूर्ण तपास करणं, तपास करून त्याची चार्जशीट कोर्टामध्ये दाखल करणं. बऱ्याचदा असंही होतं की आपण पोलीस स्टेशनमध्ये जातो आणि पोलीसवाले आपल्या तक्रारी अर्ज घेण्यास टाळाटाळ करतात. मग तुम्ही आपापसात मिटवा करा किंवा हे दिवाळी स्वरूपाचे, हे आमच्या पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये येत नाही, असे पोलीसवाले बऱ्याचदा आपल्याला सांगतात किंवा आपल्याला असं ऐकायला मिळतं. मग त्यावेळेस आपण काय करायला पाहिजे की जर समजा पोलीसवाले आपला तक्रारी अर्ज घेत नाही पोलीस स्टेशनमध्ये, तर त्याचा जो कोणता वरिष्ठ अधिकारी आहे, DYSP असेल, तुम्ही तिथे जाऊ शकता, त्यांच्याकडे तक्रारी अर्ज देऊ शकता. नाहीतर तुम्ही SP ऑफिसला जाऊ शकता. त्या SP ऑफिसला जाऊन तिथे SP कडे तुम्ही तक्रारी अर्ज देऊ शकता आणि तक्रारी अर्ज देऊन त्याची जी काही दुसरी झेरॉक्स प्रत आहे त्याच्यावरती तुम्ही पोचपावती देऊ शकता. आणखी एक ऑप्शन असा आहे की जर पोलीस स्टेशनमध्ये तुमचा तक्रारी अर्ज नाही घेतला गेला तर तुम्ही RPD किंवा स्पीड पोस्टाने सुद्धा तुमची तक्रार पोलीस स्टेशनला पाठवू शकता. फक्त त्याची रिसिप्ट आणि अॅक्नॉलेजमेंट हे तुमच्याकडे असणं गरजेचं आहे. SP ऑफिसला तुम्ही जेव्हा तक्रारी अर्ज देता, तक्रारी अर्ज दिल्यानंतर SP ऑफिसला तिथे त्याचा एक आवक नंबर पडतो आणि त्याच्यानंतर त्याच्यावरती एक जावक नंबर पडून ज्या ठिकाणी तुमच्या विरुद्ध अन्याय झालेला आहे, मग ते ज्या पोलीस स्टेशनच्या अंतर्गत येतं त्या पोलीस स्टेशनला तुमचा जो तक्रारी अर्ज असेल तो वर्ग केला जातो, ज्याला आपण म्हणतो वरिष्ठ अर्ज. हा वरिष्ठ अर्ज 1 महिन्याच्या आत निकाली काढायचा असतो. तुम्ही एक काम करायला पाहिजे की बऱ्याचदा जर समजा तिथूनही जर तुम्हाला न्याय नाही भेटला किंवा तुमच्याकडे कोणताही पोलीसवाला नाही आला किंवा तुम्ही दिलेल्या तक्रारी अर्जावरती कोणतीही कारवाई नाही झाली, तर तुमच्याकडे जो काही SP ऑफिसला दिलेल्या तक्रारीची पोचपावती आहे ती पोचपावती घेऊन तुम्ही SP ऑफिसला जाऊ शकता. त्यांना ती पोचपावती दाखवू शकता. त्यांना म्हणू शकता की बाबा या तारखेला मी हा तक्रारी अर्ज तुमच्याकडे दिलेला आहे, हा त्याच्यावरचा नंबर. मग तुम्ही त्यांच्याकडे चौकशी करू शकता की किती तारखेला तुम्ही तो संबंधित पोलीस स्टेशनला पाठवला, त्याचा जावक नंबर मला द्या, त्याची तारीख मला सांगा. मग त्यांच्याकडे तो जावक नंबर आणि ती तारीख भेटली की तुम्ही संबंधित पोलीस स्टेशनला जाऊन SP ऑफिसहून तुम्हाला भेटलेला जावक नंबर तिथे सांगू शकता. मग त्याच्यानंतर ती तारीख तिथे दाखवल्यानंतर तुमचा अर्ज तिथं सापडल्यानंतर त्याचा तपास कोणत्या अधिकाऱ्याकडे गेलेली आहे याची चौकशी तुम्ही करू शकता आणि त्याच्यानंतर त्या संबंधित अधिकाऱ्याला भेटून तुम्ही विचारू शकता की मी दिलेल्या तक्रारी अर्ज SP ऑफिसला जो वरिष्ठ अर्ज तुमच्याकडे आलेला आहे त्याच्यावरती तुम्ही काय कारवाई केली हा प्रश्न तुम्ही तिथे विचारू शकता. याच्याही पुढे जाऊन मी असं सांगतो की जर समजा SP ऑफिसकडनं जो वरिष्ठ अर्ज खालच्या पोलीस स्टेशनला गेला त्याच्यावरही जर समजा कारवाई नाही झाली तर तुमच्याकडे पुढचा पर्याय काय, तर तुम्ही त्या SP ज्या DIGच्या अंतर्गत येतं, डायरेक्टर इन्स्पेक्टर जनरल, पोलीस महानिरीक्षक, ज्या पोलीस महानिरीक्षकाच्या अंडरमध्ये हे SPचा जिल्हा येतो, तुम्ही डायरेक्ट त्यांच्याकडे जाऊ शकता. तिथे तुम्ही तक्रारी अर्ज देऊ शकता. मग तुम्ही त्यांना तो मेल करू शकता, फॅक्स करू शकता, स्पीड पोस्ट करू शकता, RPD करू शकता किंवा प्रत्यक्ष स्वतः जाऊन देऊ पण शकता. प्रत्येक ठिकाणी DIG ह्या वेगवेगळ्या ठिकाणी ही पोस्ट असते. DIGचा फुल फॉर्म आहे डायरेक्टर इन्स्पेक्टर जनरल ऑफ पोलीस, त्यालाच मराठीमध्ये पोलीस महानिरीक्षक असं म्हणतात. आणि त्यांच्याकडनं तो वरिष्ठ अर्ज मग खाली त्या SP कडे, SP कडनं तो संबंधित पोलीस स्टेशनकडे वर्ग होतो. जर समजा तिथूनही तुमच्या अर्जावरती कोणतीही कारवाई नाही झाली तर तुमच्याकडे जे पुढचा पर्याय आहे तो म्हणजे डायरेक्ट तुम्ही पोलीस महासंचालक, ज्याला आपण DGP असं म्हणतो. ही पोलीस खात्याची सगळ्यात मोठी पोस्ट. आपल्याला बऱ्याचदा कमिशनर पोस्टपर्यंतची माहिती असते, पण कमिशनर जेवढे महाराष्ट्रामध्ये कमिशनर आहेत त्या सर्वांचा बॉस किंवा त्या सर्वांच्या वरचा अधिकारी म्हणजे DGP, जी पूर्ण महाराष्ट्रासाठी एकच पोस्ट असते, जी मुंबईमध्ये बसलेले असतात. तुम्ही त्यांच्याकडे जाऊन त्यांना तुम्ही मेल करू शकता, फॅक्स करू शकता, तुम्ही RPD करू शकता, स्पीड पोस्ट करू शकता किंवा स्वतः जाऊन तिथे तक्रारी अर्ज देऊ शकता. त्याच्यानंतर मग तिथून तो संबंधित SP कडून, SP कडून संबंधित पोलीस स्टेशनकडे हा वरिष्ठ अर्ज तक्रारीसाठी येतो आणि तुमच्या अर्जावरती तिथे कारवाई होते. हे सुद्धा जर नाही झालं तर तुमच्याकडे पर्याय आहे की तुम्ही डायरेक्टली कोर्टामध्ये येऊ शकता आणि कोर्टामध्ये येऊन तुम्ही खाजगी फिर्याद किंवा M केस आपण ज्याला म्हणतो ते तुम्ही दाखल करू शकता वकिलामार्फत. तिथे तुम्ही कोर्टाला सांगू शकता की मी अगोदर पोलीस स्टेशनला गेलो, तिथे माझा तक्रारी अर्ज नाही घेतला, मग मी SP ऑफिसला गेलो, ही त्याची पोचपावती, तिथूनही माझ्या अर्जावर काहीही कारवाई झाली नाही. त्याच्यानंतर मी पोलीस महानिरीक्षक DIG कडे गेलो, तिथूनही काही कारवाई झाली नाही. पोलीस महासंचालकाकडे गेलो, तिथूनही काही कारवाई झाली नाही. मग हे सर्व पुरावे पाहिल्यानंतर कोर्ट तुमच्या अर्जावरती कारवाई करतं. बऱ्याचदा लोक काय करतात, पोलीस स्टेशनमध्ये कारवाई नाही झाली तर काहीच होत नाही म्हणून घरी बसतात. आपले अंध, अपंग किंवा बरेचसे बाकीचे काही लोक असतात, आमच्या अर्जावर काहीच कारवाई होत नाही, आम्हाला कुठेच न्याय मिळत नाही म्हणून घरी बसतात.
नाही, हे सर्व आहे. आणि तुम्हाला कुठलाही महानिरीक्षक, डीजीपी किंवा कुठलाही जर नंबर हवा असेल, फॅक्स नंबर असेल, मेल असेल किंवा काही, तर तुम्ही सरळ माझ्याशी संपर्क साधू शकता. त्यांचा मेल किंवा त्यांचा फॅक्स नंबर मी तुम्हाला अवेलेबल करून देतो. महिलांच्या बाबतीत बऱ्याचदा असं होतं की महिला पोलीस स्टेशनला जातात, लग्न झालेल्या मुली जातात, त्यांच्यावरती अन्याय अत्याचार झालेला असतो सासरच्या लोकांकडनं किंवा जवळच्या नातेवाईकाकडनं. मग त्यावेळेस मुली काय करतात की पोलीस स्टेशनला गेले तर तिथं तक्रारी अर्ज नाही घेत. तर त्यांच्यासाठी एक ऑप्शन आहे की राज्य महिला आयोग, जो मुंबईमध्ये असतो, जिथे एक समिती असते राज्य महिला आयोगाची, ते तिथे रिटायर्ड झालेल्या जजेसपैकी कोणीतरी त्या समितीवरती बसवलेलं असतं. तुम्ही त्यांच्याकडे तक्रारी अर्ज देऊ शकता. तुम्ही त्यांच्याकडे तक्रारी अर्ज फॅक्सनं पाठवू शकता, मेल पाठवू शकता, पत्रव्यवहार तुम्ही पोस्टानं आरपीडी किंवा स्पीड पोस्ट करू शकता. आणि तुम्ही त्यांच्याकडे तक्रारी अर्ज दिल्यानंतर ते संबंधित एसपी आणि डीवायएसपी यांच्याकडे तो अर्ज पाठवतात आणि त्यांना जाब विचारतात की या अर्जावरती तुम्ही कारवाई का केली नाही. तर हा आहे वरिष्ठ अर्ज किंवा या पद्धतीचा FIR पद्धतीची माहिती. याच्या पुढे जाऊन मला असं सांगायचं की त्याच्यानंतर FIR जेव्हा फाटली जाते, FIR फाटल्यानंतर बऱ्याचदा असं होतं की त्याच्यावरती काही आरोपी असतात. त्या आरोपींचं नाव टाकल्यानंतर तपास केला जातो. तपास केल्यानंतर चार्जशीट तयार केली जाते, ज्याला दोषारोप अंतिम अहवाल असं म्हणतात, ज्याच्यामध्ये सर्वांचे जबाब घेणं, जे कोणी साक्षीदार असतील, डोळ साक्षीदार असतील त्या घटनेचे, त्यांचे जबाब, फॉरेन्सिक रिपोर्ट असतो, रिकव्हरी पंचनामा असतो, घटनास्थळ पंचनामा असतो, पोलिसांचा अहवाल असतो. या सर्व गोष्टी हे केल्यानंतर ज्यावेळेस तपास पूर्ण होतो त्याच्यानंतरचा जो कागद बनतो त्याला आपण म्हणतो दोषारोप अंतिम अहवाल, जो कोर्टामध्ये सादर केला जातो. FIR मध्ये बऱ्याचदा काही जणांच्या खोट्या गुन्ह्यामध्ये नाव घेतलेलं असतं. गावामध्ये बऱ्याचदा असे प्रकार होतात की कोणी नोकरीला लागत असेल तर त्याचं नाव, त्याच्या विरुद्ध एखादा खोटा तक्रारी अर्ज द्यायचा आणि तो व्यक्ती नोकरीवर जाऊ नये म्हणून काहीतरी कट कारस्थान करून एखादा खोटा तक्रारी अर्ज त्या व्यक्तीविरुद्ध द्यायचा. मग पोलीसवाले जेव्हा तपास करतात त्यावेळेस पोलीसवाल्यांच्या लक्षात येतं की हा व्यक्ती आरोपी नाहीच आहे. त्यावेळेस मग पोलीसवाले एकतर त्यांच्याकडे अधिकार आहेत की A फायनल, B फायनल, C फायनल किंवा D फायनल. पोलीसवाले त्याच्यामध्ये मग हा त्या गुन्ह्यामध्ये आरोपी नाहीये, आम्ही तपास केला असता हा व्यक्ती आरोपी दिसून येत नाहीये किंवा नजर चुकीनं याचं नाव घातलं गेलं. बऱ्याचदा असं होतं की 5-6 जण असतात, त्यातल्या काही जणांची नाव आपल्याला माहिती नसतात. मग आपण काय करतो की कोणाचं तर ऐकण्यावरती नाव आपण त्या FIR मध्ये टाकतो, नंतर कळतं की हा व्यक्ती तिथे नव्हताच. मग नजर चुकीनं नाव गेलं असेल तरी तो पोलिसांना अधिकार आहे की या व्यक्तीचं नाव नजर चुकीनं फिर्यादीकडनं घालण्यात आलं असे पोलीसवाल्याला म्हणता येतं. किंवा D फायनल, तपास केला असता याच्यामध्ये कोणीही आरोपी दिसून येत नाही. FIR मध्ये जेवढे आरोपी आहेत त्याच्यापेक्षा कमी किंवा त्याच्यापेक्षा जास्त चार्जशीटमध्ये येऊ शकतात. बऱ्याचदा असंही होतं. आणि जर समजा एखादा व्यक्ती असा आहे की ज्याला नोकरी लागत आहे पण त्याचं नाव FIR मध्ये आलेलं आहे, तर त्यावेळेस त्या व्यक्तीनं काय करायला पाहिजे? आपल्याकडे बऱ्याचदा असं म्हणतात की बुवा त्या व्यक्तीचं नाव FIR मध्ये आलेलं आहे आणि तुला कुठेतरी नोकरी लागते, PSI, STI किंवा गव्हर्नमेंट कुठेतरी नोकरी लागते, मग या व्यक्तीचं काय होणार? मग त्या व्यक्तीला नोकरी लागेल का नाही लागेल? याबद्दलच्या बऱ्याच लोकांमध्ये उत्सुकता. तर मला एवढं सांगायचं की जर समजा एखादा व्यक्ती नोकरीला लागतोय गव्हर्नमेंटमध्ये कुठेतरी आणि त्या व्यक्तीचं नाव जर FIR मध्ये असेल तर त्या व्यक्तीला फक्त एक 100 रुपयाच्या बॉन्ड पेपरवरती एक ॲफिडेव्हिट तयार करून त्याच्या ज्या खात्यामध्ये त्याला नोकरी लागते त्या ठिकाणी फक्त जाऊन त्याला एक ॲफिडेव्हिट द्यायचे की या गुन्ह्यामध्ये माझं नाव आलेलं आहे, FIR मध्ये माझं नाव आहे, हा गुन्हा आहे, त्याचा FIR नंबर हा आहे, या पोलीस स्टेशनला आहे, पण त्याच्यामध्ये मी अजूनही दोषी आढळून आलेलो नाहीये, ती केस चालू आहे. जर याच्यामध्ये मी दोषी आढळून आलो तर या खात्यामार्फत जी माझ्यावर कारवाई करायची असेल ते हे खातं करू शकतो. असा एक 100 रुपयाचा ॲफिडेव्हिट आपण फक्त आपल्या ज्या खात्यामध्ये नोकरी लागते फक्त तिथे दिला तर त्या व्यक्तीला कसल्याही प्रकारची पुढे अडचण येणार नाही. कारण सुप्रीम कोर्टाच्या म्हणण्याप्रमाणे जोपर्यंत गुन्हा सिद्ध होत नाही तोपर्यंत तो व्यक्ती आरोपी होत नाही. त्यामुळे जेव्हा शिक्षा होईल तेव्हाच तो आरोपी. फक्त FIR मध्ये नाव आलं म्हणून तो व्यक्ती आरोपी आहे असं आपण अजिबात नाही म्हणू शकत. याच्यापुढे मला असं सांगायचं की आरोपींचे अधिकार. जर समजा एखाद्या आरोपींना अटक केलं आणि पोलीस स्टेशनला आणलं तर त्याचे हे अधिकार आहेत आरोपीचे की पोलिसांनी त्याचं अटक केल्यापासून त्याचं मेडिकल करायला पाहिजे, अटक केल्यापासून 24 तासाच्या त्याला कोर्टामध्ये पाठवायला पाहिजे. जो आरोपी आहे त्या आरोपीला हे सांगायला पाहिजे की आम्ही तुला अटक केलेली आहे, तुला कोणाला कळवायचं असेल तुझे 2 नातेवाईक किंवा मित्र त्यांचा मोबाईल नंबर आम्हाला सांग, आम्ही त्यांना कळवतो. कारण एखाद्या व्यक्तीला अटक केल्यावर त्याच्या घरच्यांना, नातेवाईकांना किंवा मित्रांना कळवणं हा त्या आरोपीचा अधिकार आहे. 2 नावं त्याच्याकडनं पोलिसवाले घेऊन त्याची नोंद स्टेशन डायरीमध्ये करावी लागते की या 2 व्यक्तींना आम्ही फोन करून कळवलं की हा व्यक्ती या गुन्ह्यामध्ये या ठिकाणी अटक केलेला आहे. या व्यतिरिक्त पुढे जाऊन मला असं सांगायचं की ज्या गुन्ह्यांना 7 वर्षापर्यंत शिक्षा आहे, ज्या गुन्ह्यांना 7 वर्षापर्यंत शिक्षा आहे त्याची जामीन पोलीस स्टेशनमध्ये सुद्धा करता येऊ शकते. हे बऱ्याच जणांना माहिती नसेल पण आता
तुम्ही ही गोष्ट व्यवस्थितपणे लक्षात ठेवा की त्याची जामीन पोलीस स्टेशनमध्ये करता येते. 4140 फौजदारी प्रक्रिया संहिता प्रमाणे एक नोटीस त्या व्यक्तीला दिली जाते आणि त्या व्यक्तीला तिथं पोलीस स्टेशनमध्ये सोडलं जातं. तर 7 वर्षाच्या खाली ज्या गुन्ह्याची शिक्षा आहे त्याची जामीन देण्याचा अधिकार पोलिसांना आहे. त्याच्या वरचा जर काही गुन्हा असेल तर त्याची जामीन तुम्हाला कोर्टातूनच करावी लागते. काही असे गुन्हे आहेत की जे 7 वर्षाच्या आत आहेत त्यांच्यामध्ये पोलिसांना तर अधिकार आहेच, पण त्याची जामीन कोर्टातून किंवा तहसीलमधूनही करावी लागते. तर हा झाला माझा व्हिडिओ FIR वरिष्ठ अर्ज याबाबतचा. माझ्या पुढच्या व्हिडिओमध्ये मी महिलांचे अधिकार, त्यांच्या बाजूने कोणते कोणते कायदे आहेत याविषयीचा व्हिडिओ पुढच्या माझ्या व्हिडिओमध्ये मी नमूद करेन. धन्यवाद. जय महाराष्ट्र, जय सेवा.